नमस्कार. चला तर मग आज आपण ट्रेंडिंग असे बुगडी प्लस कानातल्याचा जो इयर कफ आहे तो बनवणार आहोत. त्यासाठी इथं मी 20 गेजची तार घेतली आहे आणि 6 इंच इतकी तार आहे ही. त्यानंतर एका साईडने आपल्याला अशा प्रकारे स्पायरल बनवून घ्यायचं आहे, जसं आपण कानातल्याच्या बेससाठी करतो. आणि त्यानंतर अशा पद्धतीने स्ट्रेट करून घ्यायची आहे तार. नंतर बोटावर अशा पद्धतीने पकडून पाठीमागच्या साईडने बेंड करून घ्यायची आहे, म्हणजे कानात अडकवण्यासाठी. त्यानंतर शिल्लक राहिलेल्या तारेला आपण कानाचा जो शेप असतो तो देऊन घेतलेला आहे आणि नंतर तार जी आहे ती वरून खालच्या साईडने अशी बेंड करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आणि वरती 1 इंच इतकं अंतर सोडून नंतर खालची तार कट करून घेणार आहोत आणि तिथे सुद्धा आपण एक बुगडीसाठी छोटासा लूप बनवून घेणार आहोत. तर हे आपण लहान मुलीसाठी बनवत आहोत, साधारण 7 ते 8 वर्षाच्या. त्यामुळं इथं हे माप मी सांगितलेलं आहे आणि जर तुम्हाला मोठ्यांसाठी बनवायचं असेल तर थोडं एक्स्ट्राचं तुम्हाला घ्यावं लागेल आणि लूपसुद्धा तुम्ही इथं मोठे थोडेसे अजून बनवू शकता. आता आपला बेस तयार आहे. त्यानंतर आपण काही बीड्स घेतलेले आहेत, त्यामध्ये 4 mm चे मोती, 5 mm चे मोती, अशा प्रकारचे 2 रंगामध्ये क्रिस्टल घेतलेले आहेत 6 mm चे. त्यानंतर 2 एकदम लहान साईजचा एक क्रिस्टल आणि एक गोल्डन मनी घेतलेला आहे. काही लॉरियल्स घेतलेत आणि नंतर स्मॉल साईजचे जे 0 mm चे मनी आहेत ते पण घेतलेले आहेत. आता इथं आपण 0.3 mm ची तार रॅपिंगसाठी वापरणार आहोत. तर त्यातली थोडीशी तार कट करून घ्यायची आहे, 1 फूट इतकी. आणि त्यानंतर तारेमध्ये आपल्याला 5 mm चे 5 मोती ओवून घ्यायचे आहेत. तर इथं आपल्याला कुडी बनवायची आहे, त्यामुळे आपण 5, 6, 7 अशा प्रकारच्या मोत्यांची कुडी बनवून घ्यायची आहे. सॉरी, तर इथं मी 6 मोती घेतलेत. त्यानंतर अशा पद्धतीने ट्विस्ट करून घ्यायचं आहे, राऊंड करून, व्हिडिओमध्ये दाखवल्यासारखं. आणि त्याच्यामध्ये तारेमध्ये आपल्याला एक मरून कलरचा क्रिस्टल टाकून घ्यायचा आहे आणि नंतर तो लॉकसुद्धा करून घ्यायचा आहे, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. त्यानंतर कानातल्यासाठीचा जो बेस आहे खालच्या बाजूचा, त्याच्यावरती हे आपल्याला फ्लॉवर जे आहे किंवा कुडी जी आहे ती पॅक करून घ्यायची आहे. त्यासाठी आपण जी स्टार जे बनवतो आपण, तर ती स्टारची पद्धत वापरून 2-2 मोती घेऊन अशा प्रकारे आपल्याला बेसवरती फ्लॉवर पॅक करत जायचं आहे. तर बघा, दिसायला जितके सुंदर दिसतात तर बनवायला सुद्धा अतिशय सोपे आहेत अशा प्रकारचे इयर कफ. आणि स्पेशली लहान मुलींना जे त्यांच्या कानांना छिद्र नसते किंवा कान टोचलेले नसतात त्यांच्यासाठी तर हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे. अगदी कोणत्याही शाळेतील कार्यक्रम असो किंवा सण समारंभासाठी किंवा काही कार्यक्रम असेल तर आपण हे लहान मुलींसाठी अगदी परफेक्ट आहेत, हे यूज करू शकतो. तर इथं मी अशा प्रकारे सर्व बाजूंनी स्टारची पद्धत वापरून जी कुडी आहे ती पॅक केली आहे. नंतर आपल्याला खालच्या साईडने इथं तुम्ही झुमकासुद्धा लावू शकता, पण इथं मी छोटेसे लटकन तयार करणार आहे. त्यासाठी अगोदर एक गोल्डन मनी घेतलेला आहे छोटासा आणि त्यानंतर 4 ते 5 लॉरियल्स इथं टाकून घेतलेले आहेत वायरमध्ये. आणि नंतर मण्यामधून जी तार आहे ती अशा प्रकारे वरच्या बाजूने खेचून घ्यायची आहे, म्हणजे खालच्या बाजूला आपला लटकन जो आहे तो सुद्धा पॅक होऊन जाईल. तर बघा, व्यवस्थित पॅक झाल्यानंतर जी तार आहे ती व्यवस्थित गुंडाळून घ्यायची आहे 2 ते 3 वेळा तारेभोवती आणि नंतर एक्स्ट्राची तार कट करून ती आपण तारेचं टोक जे आहे ते व्यवस्थित आतल्या बाजूने प्रेस करून घेणार आहोत, म्हणजे ते कानाला टोचणार नाही. आता आपल्याला बुगडी बनवून घ्यायची आहे. त्यासाठी 0.3 mm ची तार घेतली आहे कट करून आणि त्याच्यामध्ये 4 mm चा एक मोती आणि 0 mm चा एक गोल्डन मनी ओवून घेतला आहे अशा पद्धतीने.
तर इथं आपण एक छान असं फ्लॉवर बनवून घेणार आहोत त्यासाठी. त्यानंतर अशा प्रकारे 7 मणी जे आहेत ते मी ओवून घेतले आहेत आणि त्याच्यामध्ये पॅक करून अशा पद्धतीने 6 mm चा जो क्रिस्टल घेतला होता आपण हिरव्या रंगाचा, तो आपण पॅक करून घेतला आहे. तर इथं कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या चॉईसने घेऊ शकता आणि फ्लॉवरसुद्धा मोठं लहान तुमच्या आवडीप्रमाणे इथं बनवून घेऊ शकता. तर इथं वरच्या बाजूने क्रिस्टलच्या भोवती आपण मणी न यूज करता 30 गेजची जी तार आहे त्याच्यापासून स्प्रिंग बनवून घेतली आहे आणि ती आपण वरच्या बाजूने अटॅच करणार आहोत. त्यामुळे आपल्या फ्लॉवरला किंवा बुगडीला छान असा वेगळा लुक येईल. आणि ही जी स्प्रिंग आहे ती कशी बनवायची याचा व्हिडिओ सेपरेट आहे चॅनलवरती, तो जाऊन तुम्ही नक्की बघा. त्यानंतर हे फ्लॉवर आपल्याला असंच ठेवायचं आहे. नंतर आपण लॉक करून घेणार आहोत ते. तर आता लूपमध्ये जे फ्लॉवर आहे ते अशा पद्धतीने तार टाकून घ्यायची आहे आणि नंतर सर्व बाजूंनी ती स्प्रिंग जी आहे ती आपल्याला पॅक करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. तर बघा 3 ते 4 ठिकाणी व्यवस्थित अशी जी स्प्रिंग आहे ती आपल्याला पॅक करून घ्यायची आहे, म्हणजे फ्लॉवर पण अगदी घट्ट बसतं बेसवरती. तर इथं बघा आपण खाली जसे लॉरियल जे आहे ते लटकन बनवून घेतले आहेत तशाच पद्धतीने ते सुद्धा आपण करून घेणार आहोत. तर त्या अगोदर व्यवस्थित असं मी फ्लॉवर पॅक करून घेतला आहे आणि त्यानंतर तारेमध्ये लाल रंगाचा जो क्रिस्टल घेतला होता आपण छोटा, तो घातलेला आहे आणि नंतर 5 लॉरियल्स टाकून घेतले आणि ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे, जसं आपण पहिला लटकन तयार केला तसं. तर इथं लॉरियल्सच्या ऐवजी तुम्ही छोटे छोटे झुमकेसुद्धा अटॅच करू शकता किंवा गोल्डन चेन जी असते तीसुद्धा लावू शकता. अगदी छान लुक येतो. तर बघा व्यवस्थित असं अगदी फ्लॉवरच्या खालच्या बाजूला घट्ट लॉरियल्स पॅक करून घ्यायचे आहेत आणि शिल्लक राहिलेली तार कट करून मोत्याभोवती गुंडाळून ती आतल्या साईडने त्याचं टोक जे आहे ते प्रेस करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपली छान असे बुगडी इयर कप जे आहे ते तयार झालेले आहेत आणि लहान मुलींसाठी अगदी परफेक्ट असं आहे. आणि तुम्हाला हे इयर कप कसे वाटले ते नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.